अगेन आगे, रेडियस ऑफ बेस ऑफ अ कोन. मार्च 23ला विचारलेलं आहे. हे बघा, हे मार्च 23-24 आहेत ना, एकदम टप्प्यातले क्वेश्चन आहेत आपल्या. हे 26ला कधी पण येऊ शकतात. मार्च 23-24चे जे क्वेश्चन्स आहेत, 23, 24, 25 चांगलीच करून द्यायचे तुम्हाला. लक्ष द्या. रेडियस ऑफ बेस ऑफ अ कोन. सगळ्यात पहिले एक कोन ड्रॉ करूया. हा रेडियस आहे, ही हाईट आहे आणि ही काय स्लॅन्ट हाईट. तुम्हाला माहिती आहे ना हिला काय म्हणायचं, स्लॅन्ट हाईट. स्लॅन्ट हाईट आणि ही हाईट आहे आणि ही रेडियस आहे. ते 90 डिग्री असतो, सगळ्यांना माहितीच आहे. बरं, आता लक्ष द्यायचंय. काय दिलंय, रेडियस ऑफ द बेस ऑफ द कोन इज 7 सेंटीमीटर. हा रेडियस दिलेला आहे मित्रांनो 7 सेंटीमीटर. आर इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. रेडियस ऑफ द बेस ऑफ द कोन किती दिलं आहे, 7 सेंटीमीटर. मी एक एक हायलाईट करून दाखवतोय म्हणजे आपला डायग्राम पण तयार होऊन जाईल. जे मला तुम्हाला बेसिक फॉर्म्युले शिकवायचे होते आणि मग मी सम करणार होतो, तर एवढा टाइम न घालवता मी चालूमध्येच तुम्हाला डायग्राममध्ये सगळ्या गोष्टी दाखवतो. कोनच्या खाली सर्कल दिसतो की नाही, कोनिकल टोपी घातली का, लहानपणी बड्डेला घालत असाल ना तुम्ही टोपी, का असं माना हलवत हॅपी बर्थडे टू यू केलं असेल ना तुम्ही, ते ना रबर असतो बघा त्याला इथं, ते टोपी गळून पडू नये म्हणून. हां, तर तसं कान टोपी घालता ना थंडी वाजते, असं थंडी वाजते तेव्हा घालतात बरेच जण, ती पण अशी कोनिकल शेपमध्येच असते. असो, तर इकडे आर आहे, रेडियस आहे. पुढे काय दिलं बघा, हाईट इज 24 सेंटीमीटर. हाईट म्हणजे ही हाईट दिली आहे बघा, ही हाईट, ही नुसती हाईट आणि हिला काय म्हणायचं, स्लॅन्ट हाईट. फरक आहे बरं का, स्लॅन्ट हाईट म्हणजे स्लॅन्टिंग, आडवी. हाईट दिली आहे 24 सेंटीमीटर. दिस इज 24 सेंटीमीटर. रेडियस किती दिला आपल्याला, 7 सेंटीमीटर. आता काय विचारलंय आपल्याला, फाइंड इट्स स्लॅन्ट हाईट. स्लॅन्ट हाईट शोधायला लावली आहे, ही स्लॅन्ट हाईट. एक गोष्ट लक्षात घ्या, इथे एक ट्रायंगल तयार झालेला आहे. प्रत्येक कोनमध्ये एक ट्रायंगल तयार होतो. हे बघा, तुम्हाला हे दिलंय 24 सेंटीमीटर, हे दिलंय 7 सेंटीमीटर. मला हे विचारलेलं आहे. याला आर म्हणतो आपण, याला एच म्हणतो आपण आणि याला काय म्हणतो आपण, एल. आपण जर पायथागोरस थेरम वापरला, पायथागोरस थेरम काय सांगतो, हायपोटेन्यूजचा स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. हायपोटेन्यूज कोणता असतो सांगा बरं, 90च्या समोरचा. 90च्या समोर कोण आहे, एल. इथं काय लिहायचं, एल स्क्वेअर इज इक्वल टू बेस कोण आहे आपला, रेडियस आर स्क्वेअर, आणि ही कोण आहे, हाईट एच स्क्वेअर. हा फॉर्म्युला पाठ करायचा, एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला. ओके, एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. ऑल राईट, तो एल स्क्वेअर इज इक्वल टू, आर ची किंमत सांगा पटापट, 7, 7चा स्क्वेअर. एच ची किंमत काय, 24, 24चा स्क्वेअर. एल स्क्वेअर इज इक्वल टू 7 स्क्वेअर काय येणार आहे, 49. 24चा स्क्वेअर काय तो 576. स्क्वेअर्स पार्ट पाहिजेत, नसतील पार्ट तर काय करायचं, आपली गावठी मेथड, 24चा स्क्वेअर 24 × 24 करून बघायचं. सिंपल आहे. काय करणार आता, ज्याला पाठ करायची इच्छाच नाही तो हेच करणार, पर्याय नाही. आन्सर तर पाहिजे आपल्याला. एल स्क्वेअर इज इक्वल टू 49 + 576 किती येतं, 625. ज्याने पाठ नाही केली तर इथं पंचायत 100% होणार आहे. 625 कशाचा स्क्वेअर रूट आहे त्याला माहितीच नसणार आहे. कळते का, पाठ व्हायला पाहिजे 25 पर्यंत स्क्वेअर, 30 पर्यंत स्क्वेअर्स पाठ पाहिजे तुमचे. स्क्वेअर काढून टाकण्यासाठी पलीकडे काय टाकायचं, रूट टाकायचं, रूट 625. आन्सर काय येतं, 25 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर. 625चं वर्गमूळ काय येणार, 25, कारण 25 × 25 केलं तर आन्सर काय येतं, 625. सिंपल. ऑल राईट.